महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाला जेजुरी गडावर प्रारंभ झाला। जेजुरी गडावर करवीर पीठाचे शंकराचार्य नृसिंह भारती यांच्या हस्ते चंपाषष्ठी उत्सवानिमित्त खंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सव मूर्तीची घटस्थापना करण्यात आली। या यात्रेमध्ये चंपाषष्ठी उत्सवाला धार्मिक महत्त्व आहे। पौराणिक काळात भगवान शंकराने मार्तंड भैरव अवतार घेऊन मणी आणि मल्ल या असुरांशी युद्ध करून विजय मिळवला व खंडोबाचा अवतार घेतला। या विजयाची प्रतीक म्हणून मार्गशीर्ष प्रतिपदेनुसार 6 दिवस जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सव साजरा होतो। मोठ्या संख्येने भाविक जेजुरी गडावर येत असतात। यावेळी जेजुरी गडावर आल्यावर भाविकांच्या नेमक्या काय भावना आहेत या संदर्भात जेजुरी गडावरील भाविकांशी बातचीत केली। यलकोट जय मल्हार। अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या चंपाषष्ठी उत्सवाला आज सुरुवात झालेली आहे। तब्बल 6 दिवस हा उपक्रम त्या ठिकाणी चालतो, हा उत्सव चालतो। आपण पाहू शकता मी आहे सध्या जेजुरीच्या गडावरती, ज्या ठिकाणी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। महाराष्ट्रातून नव्हे तर आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यातून या ठिकाणी भाविक या खंडेरायाच्या चरणी आपल्या भावना, आपली श्रद्धा अर्पण करण्यासाठी येत असतात आणि हा उत्सव 6 दिवस 7 रात्र हा उत्सव मोठ्या उत्साहात त्या ठिकाणी साजरा केला जातो। आपण पाहू शकता या ठिकाणी हे जे काही भाविक आहेत ते भाविक या ठिकाणी दर्शनाच्या रांगेमध्ये थांबलेले आहेत आणि जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी हे भाविक त्या ठिकाणी तासन तास त्या ठिकाणी थांबत असतात। आपण या भाविकांशी बातचीत करण्यासाठी प्रयत्न करू। कुठून आलाय तुम्ही? आम्ही खंडोबाची वाडी नीरा बसली। किती वर्षापासून येत आहे? आता जवळजवळ 20 वर्षापासून येतो। काय या उत्सवाला तुम्ही येत असता, काय नेमकी भावना असते? चांगली भावना आहे अशी म्हणजे आपली। कसं वाटतं इथे येऊन? एकदम मनाला मस्त वाटतं। तुम्ही कुठून आलाय? पर्वती। किती वर्षापासून येतोय? 10 वर्ष झाली। काय वाटतं इथे येऊन? इथे येऊन भक्तीचं सागर बघायचा। आज येऊन आजपासून देवदीपाळी चालू झाली, त्यामुळे आज यायचं दर्शन घ्यायचं आणि घरी जाऊन देवांची घटस्थापना करायची। आज इथून पुढे 6 दिवस देवांचे उपवास असतात, ते भाविक भक्त धरतात, ते धरतात, बाकीचे कोणी धरत नाही। नेमका काय या उत्सवाची काय महत्व काय आहे? भाविकांना कसं वाटतं इथे येऊन? भाविकांचं मन प्रसन्न होण्यासाठी आणि देवाचं दर्शन घेण्यासाठी येतात। सहसा ज्यांचं नवीन लग्न झालंय ते आज दर्शनाला येतात। तुम्ही कुठून आलात? पुण्यावर। किती वर्षापासून येत आहे? फर्स्ट पहिल्यांदा आले। काय नेमकं काय वाटतं इथं आल्यानंतर? छान वाटतं, प्रसन्न वाटतं। पहिल्यांदाच आलाय? नक्कीच हे होते भाविक जे अनेक लांबून अनेक ठिकाणाहून या ठिकाणी येत असतात आणि आपल्या ज्या काही भावना आहेत, आपल्या जे काय मनातली श्रद्धा आहे ती श्रद्धा या खंडोबाच्या चरणी अर्पण करीत असतात। या बाजूला जर आपण पाहिलं तर या बाजूला देखील भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली आहे। भाविक त्या ठिकाणी दर्शन घेत आहेत। 6 ते 7 दिवस जेजुरी गडावरती विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन त्या ठिकाणी केलं जातं। त्या ठिकाणी तळी भंडारा उचलून त्या ठिकाणी नागरिकांचे जे काही उत्सव आहे हा उत्सव नागरिकांच्या माध्यमातून साजरा केला जातो। या ठिकाणी विविध धार्मिक उत्सव देखील या ठिकाणी साजरे केले जातात आणि या उत्सवाला राज्यामध्ये प्रामुख्याने एक मोठं महत्व त्या ठिकाणी मानलं जातं। हे जे काही भाविक आहेत आपल्यासोबत, इथल्या भाविकांशी देखील आपण बातचीत करू। कुठून आलेत? सोलापूर। सोलापूर। किती वर्षापासून येत आहे? 8-10 वर्ष। काय इथं आल्यानंतर नेमकी काय भावना वाटते? प्रसन्न वाटतं। तुम्ही कुठून आलेत? सोलापूर। किती वर्षापासून येत आहे? 4 वर्ष झाले। इथं आल्यानंतर नेमकं मनाला काय वाटतं, काय भावना वाटते? मनाला समाधानी वाटतं। किती वर्षापासून येत आहे? 4 वर्ष झाले। या ठिकाणी हे जे काही श्रद्धेचं ठिकाण आहे हे अखंड राज्याचं श्रद्धेचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर मनाला प्रसन्न वाटते आणि आपली जी काही भावना आहे, आपली श्रद्धा आहे ही देवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी अनेक नागरिक, अनेक भाविक त्या ठिकाणी येत असतात। 6 दिवस हा उत्सव धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात त्या ठिकाणी साजरा केला जातो। आज या उत्सवाला सुरुवात झालेली आहे। या उत्सवाचा आज पहिला दिवस आहे आणि 6 दिवस आणि 7 रात्र हा उत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो। शेवटच्या दिवशी भरीत आणि रोडग्याचा, वांग्याचं भरीत आणि रोडग्याचा नैवेद्य दाखवून या उत्सवाची त्या ठिकाणी सांगता केली जाते। या उत्सवाची पर्वणी घेण्यासाठी राज्यभरातून हजारो नागरिक या ठिकाणी येत असतात।